तर अजितदादांच्या निधनानं दुःखाचं सावट असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलं। एकीकडे दुःख आहे तर दुसरीकडे कर्तव्य असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं। निवडणुकीत कार्यकर्त्यांना पाठबळ दिलं पाहिजे असं देखील एकनाथ शिंदेंनी म्हटलं। दिवंगत आपले उपमुख्यमंत्री अजितदादांचं दुःखद निधन झालं। दुःखाचं सावट आहे। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। खरं म्हणजे एकीकडे दुःख आहे आणि दुसरीकडे त्याच काळात निवडणूक आहे, कर्तव्य आहे। या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये देखील त्यांना पाठबळ दिलं पाहिजे, त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे। तर विरोधकांकडे चोराचा पैसा योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावणार विकास गोगावलेंचा अप्रत्यक्षपणे खासदार सुनील तटकरेंना इशारा पाहायला मिळतोय। गेल्या अनेक वर्षात अनेकांनी माझ्यावर टीका केली असं देखील विकास गोगावलेंनी म्हटलं। मंडळी, हा चोराचा पैसा आहे आणि तो योग्य ठिकाणी त्याचा विल्हेवाट विकास गोगावले लावणार। कारण माझ्या नादी लागलेत ना आता, आणि त्यांना माहिती आहे एवढ्या वर्षामध्ये माझ्यावर किती लोकांनी टीका केली। अगदी खासदार सुनील तटकरेपासून आता प्रवीण दरेकर असतील, आता कैलासवासी माणिकराव जगताप साहेब असतील, सगळ्यांनी टीका केली। परंतु विकास गोगावले त्या पद्धतीने तशा पद्धतीने उत्तर दिलं। काही लोक टीका करण्याच्या लायकीचे नसतात म्हणून मी त्यांच्यावर बोलत नाही आणि मी बोलणारही नाही, कारण मला माझं तोंड खराब करायचं नाहीये। सांगलीच्या खानापूरमध्ये भाजपच्या प्रचारात खोडसाळपणे लाईट घालवली जाते असं गोपीचंद पडळकरांनी म्हटलं। यापुढे लाईट गेली तर तुमची लाईट घालवू असं गोपीचंद पडळकरांनी म्हटलंय। गोपीचंद पडळकरांचा आमदार सुहास बाबर यांना प्रत्यक्षपणे इशारा पाहायला मिळतो। जिथं जिथं भाजपाचे नेते वैभवदादा पाटील जात आहेत तिथं लाईट जाते आणि ते लाईट जाण्याचं टायमिंग नाही। तिथून कोणीतरी खोडसाळपणे फोन करत आहे आणि यातलेच काही अधिकारी सामील आहेत की जे लाईट घालवत आहेत। आता जर परत अशी लाईट घालवली चुकीच्या पद्धतीनं तर तुमची लाईट जाईल।